चिकन कोळीवाडा बनवण्यासाठी मी घेतली आहे कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या, 2 अद्रकचे तुकडे आणि 6-7 लसणाच्या पाकळ्या। आता हा हिरवा मसाला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला। आता चिकनला मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी मी घेतला आहे सगळ्यात आधी चवीनुसार मीठ। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। त्यानंतर याच्यामध्ये मी टाकली आहे लाल मिरची पावडर 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर रंगासाठी घेतली आहे, अर्धा चमचा धना पावडर घेतली आहे आणि आपण जो हिरवा मसाला बनवला होता तो यात टाकून घेतला आहे, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, लिंबाचा रस आणि हातावर ओवा क्रश करून घेतला आहे, म्हणजे ओव्याची छान फ्लेवर याच्यामध्ये उतरतो। आता 1 चमचा चिकनचा गरम मसाला इथे टाकून घेतला आहे। त्यानंतर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा बेसन पीठ इथे घेतला आहे बाइंडिंगसाठी आणि त्यानंतर मी इथे टाकले आहे सर्व मसाले व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचे आहे। चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, तो याच्यात टाकून चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। यातच आता मी टाकणार आहे याच्यामध्ये अंड्यामधला जो पांढरा भाग असतो। सर्व मसाले चिकनला छान कोट झालेले आहेत। चिकन छान 1 तासासाठी मॅरिनेट झालेले आहे आणि आता चिकन कोळीवाडा छान कुरकुरीत क्रिस्पी होण्यासाठी मी फ्राय करायच्या आधी यात 1 चमचा अजून कॉर्नफ्लॉवर चिकन कोळीवाडा तयार करण्यासाठी मसाल्याचा बारीक लेयर कुरकुरीत असे तयार होत ठेवायचा, म्हणजे चिकन छान कुरकुरीत क्रिस्पी असे तयार होते। परफेक्ट चिकन कोळीवाडा आता आपल्या इथे तयार होत आले। चिकन छान व्यवस्थित कमी गॅसवर मंद आचेवर फ्राय करून घेतले। आता हे सगळे पीसेस मी तेलामधून काढून घेतले आणि एका प्लेटमध्ये सर्व करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये।